नमस्कार. ज्योती हेल्दीआर मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. येथे मी मिठाच्या पाण्यामध्ये अंडे बॉईल करून अंड्याची साल काढून घेतलेली आहे. आता या अंड्याचे चाकूने 2 भाग करून घेऊया. अंडे साइडने ठेवूया. ऑन करून पॅन मध्ये 2 चम्मच तेल घालूया. तेल पूर्ण पॅनभर पसरून घेऊया. यामध्ये अंड घालून फ्राय करून घेऊया. अंडे दोन्ही साइड गोल्डन फ्राय करून घेऊ. अंडे बघा दोन्हीही साइड फ्राय झालेले आहे. आता हे अंडे एका ताटामध्ये काढून घेऊया. गॅस ऑन करून अंडे फ्राय केलेल्या पॅन मध्ये 2 चम्मच तेल घालूया. तेल गरम झालेले आहे. या गरम तेलात 2 कट केलेले कांदे घालूया. कांदे हलकेसे ब्राऊन होऊ देऊ. हिरवी मिरचीला थोडा चाकूने कट करून यामध्ये हिरवी मिरची घालूया. कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे. यामध्ये 1 चम्मच लसूण अद्रक पेस्ट घालूया. यामध्ये घालूया 1 टोमॅटो कट करून. टोमॅटो तेलामध्ये सॉफ्ट होऊ देऊ. आता यामध्ये काही मसाले घालूया. 1 चम्मच हळद, 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच कलमी पावडर, 1 चम्मच जीरा पावडर, 1 चम्मच मिरे पावडर. हाताने क्रश करून कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथीने अंड्याच्या भाजीला छान चव येते. चवीनुसार मीठ, 1 चम्मच गरम मसाला, 2 चम्मच खोबरं कूट केलेलं. मसाले मिक्स करून घेऊया. आता यामध्ये घालूया गरम पाणी. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार गरम पाणी घाला. यानंतर यामध्ये घालूया फ्राय केलेली अंडी. आता भाजीवर झाकण ठेवून 5 मिनिट कुक होऊ देऊ. 5 मिनिट झालेले आहे. झाकण उघडून बघू. हे बघा भाजी आपली मस्त शिजलेली आहे. आता गॅस ऑफ करूया. ही अंडा करी एकदम ढाबा